आताच मला वाटतं मागच्या आठवड्यात सदर कचरा प्रक्रियेचा ॲग्रीमेंट झाला. कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरनी कोणाला तरी दाद दिली नसेल. त्यामुळे निश्चितच त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी काही लोक मिसलीड करून, दिशाभूल करून लोकांना कसं बरोबर घ्यायचं, लोकांना सांगितलं की तुमची घरं जातील तर लोक एकत्र येतील, त्याने या प्रकल्पाला विरोध होईल अशा दृष्टीने काम करतो. खऱ्या अर्थाने माननीय आयुक्त महोदयांना मी इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारचं आपलं महापालिकेचं वेस्ट टू गॅस वेस्ट प्रोसेसिंग प्लांट व्हावा अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी चर्चा केली. आणि मी आयुक्त साहेबांना सांगितलं की आमची महापालिका वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी करणार नाही. आता जो काय अग्रीमेंट त्या ठिकाणी झालेला आहे तर तो वेस्ट टू एनर्जीचा फेज 2 चा आहे. फेज 1 मध्ये वेस्ट टू गॅस प्रकल्पच असणार आहे, सीबीजी गॅसच असणार आहे. आपली महापालिका ही वेस्ट टू एनर्जी प्लांट करणार नाही. आपली महापालिका ही वेस्ट टू गॅसच प्रकल्प करेल आणि या माध्यमातून पूर्ण आपल्या कचऱ्याचा विल्हेवाट त्या ठिकाणी लावेल. आणि खऱ्या अर्थाने त्याचा कुठला धूर नाही होणार, काय होणार, वेस्ट टू एनर्जी आलं तर धूर होईल, इन्सिनेशन होतील. मी स्पष्ट आयुक्त महोदयांना त्यावेळेस सांगितलं की नाईक साहेबांच्या माध्यमातून की आम्हाला या शहरामध्ये इन्सिनेशन नकोय, कारण की या शहराच्या दृष्टीने त्यामुळे या शहरामध्ये वेस्ट टू एनर्जी प्लांट होणार नाही. या शहरामध्ये फक्त वेस्ट प्रोसेसिंगच्या माध्यमातून म्हणजे MRF असेल, म्हणजे मटेरियल रिक्वायरी फॅसिलिटी, पायरोलिसिस म्हणजे प्लॅस्टिकचं ऑइल बनवण्याचं पायरोलिसिस सिस्टीम, RDFचं विक्री, त्याचबरोबर जो ग्रीन वेस्ट आहे त्याच्यापासून गॅस निर्मिती करून तो MGL ला देण्याचा अशा प्रकारचा प्रकल्प आपला हा असणार आहे. आणि मी आता त्या ठिकाणी खूप अभ्यास त्या ठिकाणी केला आणि त्यामध्ये मी सांगतो की अतिशय सुंदर असा भारतातला सगळ्यात चांगला वेस्ट प्रोसेसिंग प्लांट, वेस्ट टू गॅस प्लांट तुम्हाला बघायला भेटणार आहे. निश्चितच मी तुम्हाला एक शब्द देतो की त्या प्लांटवरती एक कॅफे देखील असेल, म्हणजे तो एक एक्झाम्पल सेट असेल की त्या ठिकाणी कचरा प्रक्रियेतून कुठलाच वास निर्माण होत नाही, कुठला त्रास होत नाही. आणि एक चांगला उत्तम असं उदाहरण खूप लोक त्या प्रकल्पावर बघायला येतील असं मला पुन्हा आशा